फका चालू आहे. कोणतं ते दिसावं काय ब्रह्म व ईश्वर बरोबर बटली भारी आहे. आता ब्रह्म ईश्वर याच्यातला भेद आपण लोक काय करतात, ब्रह्म म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे ब्रह्म. आणि दोघांमध्ये काय, एखादी येडी बाई असली तिला भावामधून पतीचा भेद काय होत नाही, समजत नाही आहे का नाही. दोघांमध्ये एका भेद आहे, भेद आहे की नाही. लग्न झालं म्हणजे भावाची इस्टेट मुलीची होत असते, मग कोणाची होत असते नाही का. म्हणजे ज्याच्याशी तिचं ऐक्य झालं असेल, काय म्हणायचं ऐक्य. लग्न म्हणजे काय, दोघांचं काय होणे. ऐक्य झाल्यानंतर जेवढी इस्टेट यजमानाची असते तेवढी इस्टेट कोणाची होते, मग पत्नी. किती वेळात होते, अरे किती वेळात होते, एका क्षणात होते. मधला पडदा असतो ना, तो पडदा जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत भेद. आणि जर तुटलं तर ते जिचं ऐक्य होत असते तिच्या बहिणी म्हणा, आई म्हणा, वडील म्हणा, सगळे वधू पक्षाच्या पाठीमागे असते, वर पक्षाच्या पाठीमागे त्याचे भाऊ वगैरे असतात. आणि एकदा पडदा बाजूला झाला म्हणजे ती मुलगी, तो राजा असेल तर ती काय होते, राणी होते. आणि तिची बहीण गरिबीच्या घ्या. मग एक बहीण किती वेळामध्ये राणी झाली, भेदामुळे. कशामुळे, लग्न म्हणजे हवे. मग काय, 10 एकर जमीन असेल तर 1 गुंठा 25 लाखाला खपते किती. नाही तर गोरा वेचून जलून जाते. मग असंच आहे बघा. जीव ब्रह्म ऐक्यामध्ये काय 3 प्रश्न होते ना या तरंगामध्ये. एकच आहे, पहिला प्रश्न आहे आत्माच ब्रह्मरूप आहे, पहिला प्रश्न. त्याची सिद्धी करून दाखवली. दुसरा प्रश्न कोणता आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रयी नाही, आलं का. त्याच्याकरता ख्याती प्रकरण आहे ना, अलग अलग. हा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न कोणता आहे, जीव आणि ब्रह्माची सिद्धी. होते ना 3 प्रश्न. जीव आणि ब्रह्माची ऐक्यत्व होऊ शकत नाही, कारण जीवाचे अवच्छेदक वेगळे, ब्रह्माचे अवच्छेदक. दोघांचं ऐक्य कसं होऊ शकेल, आपल्याला ऐक्य करायचं आहे बरं का. दुसरा प्रश्न होत असता, एका बुद्धी वृक्षावरती 2 पक्षी आहे बरं का. एक आहे कर्म भोक्ता आणि एक आहे कर्मफलाचा प्रकाशक. वेदाला सुद्धा जीव ब्रह्म ऐक्य काही नाही, मान्य नाही. तिसरा प्रश्न म्हणजे कोणता, उपास्य उपासक भाव. जीवाचा जर ब्रह्मामध्ये हे केला मग काय होऊन जाईल, उपासकच नाही. उपासना कोणाची करणार. बरं, उपासकाचा उपास्याचा अंतर्भाव जर ब्रह्मात गेला, उपास्यच नाही तर उपासना कोणाची, भिंतीची का. अरे देवच नाही मंदिरामध्ये, पूजा कोणाकडची करायची, आपलीच आपण करायची. नाही का समजत आहे. उपास्य उपासक भाव जर नष्ट झाला तर अलग लक्षामध्ये जीव ब्रह्म ऐक्य सिद्ध होऊ शकत आहे, सांगता आलं पाहिजे. तो 3 प्रश्नाची उत्तर म्हणजे तरंग काय झाला, संपला. 3च मुद्दे याच्यामध्ये. आत्माच ब्रह्मरूप आहे, आनंद स्वरूप आहे एक. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रय 2. आणि जीव आणि ब्रह्माची काय एकच आहे. त्याच्याकरता हे सगळं चाललं. जीवब्रह्माची ऐक्यता कशी होऊ शकते याच्याकरता जीवाचं अवच्छेदक, पुढे ईश्वराचे अवच्छेदक. तेव्हा ईश्वर आणि ब्रह्म याच्यामध्ये
सर्वसाधारण माणसं ईश्वर म्हणजे ब्रह्मन, ब्रह्म म्हणजे पण दोघांमधलं काय कळायला पाहिजे, आहे का? सामान्य माणसं असते ना त्यांना ओळखायला येत नाही पाहिजे. आणि जे दर्दी माणसं असतात ते दुधातलं पाणीसुद्धा काय करतात, आपल्याला काही नाही, दूध म्हणजे पाणी, पाणी म्हणजे दोन्ही बगड्याची जात, कोणाची जात. हा बगडा थोडा त्याला कुठं निवाडा करता येतो का, दोन्ही पिऊन टाकतो. आणि राजाचा पक्षी काय करतो, बरोबर तो त्याच्याची निवड करतो. असं त्याच्या छोटीमध्ये सामर्थ्य आहे. आता कोणता विषय चाललेला आपला, जीव ब्रह्माची ऐक्यता. आता ईश्वर आणि ब्रह्मा दोमध्ये फरक कसा आहे, तेव्हा ईश्वर स्वरूपामध्ये माया आहे, ब्रह्मस्वरूपामध्ये कोणती काय नाही, जीव स्वरूपामध्ये कोणती उपाधी आहे, अविद्या. ईश्वर स्वरूपामध्ये अविद्या काय करते, आवरण घालते. माया ईश्वर स्वरूपावर आवरण घालत, म्हणून ईश्वर कसा आहे, पुन्हा स्वतंत्र. स्वतंत्र म्हणजे फक्त त्याला बंधाई नाही, पुन्हा आणखी पुन्हा कोण आहे नाही सांगता येत. अस्वतंत्र आहे, मुक्त आहे, बरोबर आहे. आणि कर्मफलदाता आहे. कोण आहे, जीव. कर्मफल करता कोण, अंदाता कोण, काय करे. गुन्हेगार असतो का नाही मनुष्य, मग त्याला शिक्षा देणारा कोण असतो, आणि भोगणारा न्यायाधीश बघतो. एका गुन्हेगाराने त्याने प्रश्न केला कोणाला, न्यायाधीशाला. म्हणलं का आम्हाला का बरं तुम्ही जेलमध्ये टाकता, तुम्ही सुद्धा धंदा करता, कोणता पैसा करता, नोकरी कशा करता करता, पैसा करता, आणि आम्ही चोरी करता कशा करता करतो. मग आम्हाला शिक्षा का, तुमचा व्यवसाय कोणता आहे, पैसा मिळवते, आमचा व्यवसाय कोणता आहे, मग बिघडलं काय त्याच्यावर. मग काय बिघडलं, चोरी करणे निषिद्ध कर्म आहे, कोणतं आहे, आणि जोडून या धन, कोणतं कर्म आहे, कोणतं कर्म आहे, वेद कर्म. वेदाने जे करा म्हणून सांगितलं त्याला कोणतं कर्म म्हणायचं, वेद कर्म. आणि करू नका म्हणून सांगितलं त्याला कोणतं कर्म, निषिद्ध कर्म. ईश्वर विहित कर्माची काय देतो, आणि निषिद्ध कर्माची काय करतो. आणि निषिद्ध कर्म करणारे करता हे सगळे 84 प्रकारचे नरक सांगितले आहे. किती, भूयोत वगैरे काय, जसा ज्याचा गुन्हा असेल त्याप्रमाणे त्याला शिक्षा कोण देतो, न्यायाधीश देतो. तुम्हाला एक जण म्हणतो ते न्यायाधीश मागण्याची काही नाही गरज नाही, कशाला ईश्वर मागायचं, मत आहे ना. मग त्याचं उत्तर काय दिलं, कर्म हे जड आहे, कर्मफल देऊ शकत नाही. आणि कर्मफल हेच जर देतं असं म्हटलं तर ज्यावेळेस आपण कर्म करतो त्यावेळेस लगेच कर्माचं फळ मिळालं पाहिजे, परंतु ते कालांतराने मिळतं, म्हणून कर्मफल देतं असं म्हणता येत नाही. मग कर्मफल देणारा ईश्वर काय केलं पाहिजे, मानलंच पाहिजे. म्हणजे सांख्य दर्शनकार ईश्वर काय करीत नाही, मानत नाही. ईश्वराचे अवच्छेद सुंदर असतात. ईश्वर का मानावा, या जगताचा करता कोण आहे, जीव का, आपोआप होते का. मग कोणीतरी करता काय केलं पाहिजे, म्हणून ईश्वर काय केलं पाहिजे. असं ईश्वराशिवाय जगताची हे लागू शकत नाही. बाहेर जगताची व्यवस्था लावणार जीवाकडून होते का. अरे पाणी पुरवठा करणे जीवाचं काम आहे का. मग हे सगळे पाणी जगाला देणारं पाणी पुरवठा करणं नाही, नगरपालिका असते. ती काय करते, नळाला पाणी व्यवस्थित द्यायला तर तक्रार कोणाकडे करत,
मग सगळ्या जगाला पाणी पुरवठा कोण? नळाने ईश्वर पुरवतो का? अरे नळाने पुरवतो का ईश्वर? मग कशाने? मग आकाशात कोण आणते ईश्वर? मग एकाच ठिकाणी पाऊस पडतो का? मग सगळ्या जगावर काय पडतो? ही व्यवस्था कोण करतो? एका घराला पाणी नगरपालिका देते का सगळ्या गावातल्या? नाही म्हटलं आमच्या घराला नगरपालिका नळ पाणी देतो, बाकीच्याला काय करतो? सगळ्याला पुरवण्याची व्यवस्था करणारा कोण आहे? ईश्वर. आकाश आहे सर्वत्र. ईश्वर काय करायला पाहिजे? तुझी असत्तेने सूर्याची चांदणे ऐसा तू समर्थ. आणि म्हणून नामदेव महाराजांचा आहे, तुकोबराचं सुद्धा चाले हे शरीर कोण बोलवितो. तेव्हा ईश्वर आणि ब्रह्मा याच्यातला काय फरक आहे? तो फरक चालला एवढाच फरक आहे. कोणता फरक आहे? ईश्वराच्या ठिकाणी माया उपाधी आहे, ब्रह्माच्या ठिकाणी कोणतीच उपाधी आहे का नाही? म्हणून ईश्वराची व्यापकता आहे ती कधी आहे? परिच्छिन्न आहे. जेवढ्या अंशामध्ये माया तेवढ्या अंशामध्ये ईश्वर भाव, आणि जिथे मायेचा संबंध नाही तो ब्रह्मभाव. सगळ्या ब्रह्मस्वरूपावर ते मायेची सत्ता आहे का? तुमच्या गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये आहे का? शेवटचा श्लोक कोणता आहे? किम ज्ञातेन तुम्हाला विष्टभ्यामिदं कृष्ण एका अंश आहे ना. एका अंशावरती काय जगत आहे, बाकी परमात्मा जसाच्या एखादा भंडारा असतो आणि त्या भंडाऱ्यामध्ये खूप ते काय म्हणतात तुला काढतात, ते बुंदा काढतात, कळी म्हणतात त्याला, काय ठिकाणा पडलेला असतो. मोठा सप्ताह असतो ना, मोठे मोठे सप्ताह होतात ना, तिकडे एक सप्ताह असा असतो त्याच्यामध्ये 200-200 300 टाळकरी असतात दिंड्या. मग त्यांना खाद्य ट्रॅक्टरने वाढायचं कधी, मग ट्रकाने बुंदा असते काय असते, आणि मग त्याच्या खाण्याकरता ट्रक पुढे ठेवतात का? मग काय किती जातात गोंधळभर असेल त्याला सापेक्ष व्यापकता म्हणायचा. काय म्हणायचं? आणि तिकडे ट्रकामधल्या कळीला किंवा काय म्हणायचं? निर्भय. ब्रह्म कसं आहे आणि माया कशी आहे? जेवढ्या अंशामध्ये मायेची व्याप्ती तेवढाच ईश्वर, आणि जिथे कोणतीच उपाधी नाही निरपेक्ष व्याप्ती त्याला काय म्हणायचं आहे? काय ईश्वर म्हणजे ब्रह्म नव्हे, ब्रह्म म्हणजे. परिच्छेद क्रमांक 31 ब्रह्म व ईश्वर यांच्यातील भेद. आता ब्रह्म व ईश्वर यांच्यात थोडा भेद आहे, तो स्पष्ट करून सांगणे अवश्य आहे. बहुतेक लोकांचा ब्रह्म व ईश्वर ही एकच आहेत असा समज आहे, आणि याच समजुतीने शिष्याने जीवब्रह्माच्या एकतेविषयी शंका केलेली आहे. लोकांचा थोडा समज आहे. जीव आणि ब्रह्मामध्ये लोक काय समजतात? अभेद समजतात. पण समजत जरी असले तरी पण सुद्धा ब्रह्म आणि एकामध्ये एक दृष्टांतच आहे. 2 भाऊ होते, राम लक्ष्मणाप्रमाणे वागायचे. पुढे दोघं विभक्त झाले. एकाने विचारलं, म्हणलं का कसं काय? म्हणलं तुम्ही तर एका ठिकाणी राहत होते, विभक्त का झाले तुम्ही? हिची वाटे का गेले? तर म्हणलं आमच्या भावातलं प्रेम सारखं आहे, पण त्याचं अलीकडे लग्न झालं. कुणाचं? भावाचं. मला जी नवीन मुलगी आली आणि ती म्हणत असते, बरं का धीर नकोच, कोण नको, काही करा पण वेगळे निघा, सांगतो तुम्हाला. वेगळे निघून रंग असतं अलीकडे सुधारलेलं आहे. करता साहेब भागवडं सुद्धा झाले पाहिजे. काय झाले? सुंदर वाड्या येडे म्हणतात, मला येडे म्हणतात.
हे पहा, कीर्तनाला प्रवचनाला 5 माणसं आणि दारूला 5,000 असते. जाऊ द्या. मी कशा करता आणि सांगितलं. म्हणलं ती काय म्हणते, ती आमची धीर नकोच. म्हणून काय करावं लागलं, वाटणी करावी लागली ना. काय करावं, भावातलं प्रेम तसंच आहे. पण दो म्हटलं काय नाही, भेदाला कारण कोण आहे, नवीन आलेली मुली. त्यामुळे भेद कोणी पडला ब्रह्मा आणि ईश्वरामध्ये. माया जर काढली तर ईश्वर आणि ब्रह्म कोण आहे. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात परमात्म्याच्या कल्पित एका अंशावर जगत असल्याचे सांगितले आहे. जगताला उपादान कारण माया आहे, म्हणून तीही परमात्म्याच्या एकाच अंशावर आहे. सगळ्या ब्रह्मा माया आहे का एका अंशावर आहे. तुमच्या गीतेत सुद्धा आहे, ममाय अंश जीव सनातन. जीवस्वरूपामध्ये काय सगळं ब्रह्म आहे का. मग जीव म्हणजे एक अंश. परमात्मा केवढा आहे त्याची व्याप्ती सांगता येत नाही. तुमच्या गीतेमध्ये पुष्कळचा विचार व्याप्तीचा काय केलेला आहे, विचार केलेला आहे. 7व्या अध्यायामध्ये, 9व्या अध्यायामध्ये, 15व्या अध्यायामध्ये. याला आदित्य कथन तेजो जगद्भास सर्वस्यच्या हृदय संनिविष्टो वेदस्य सर्वेर असं व्याप्ती सांगितली. म्हणून ईश्वराच्या व्याप्तीने असं आहे ना, कोणताही पदार्थ सोडलेला नाही. तो बाहेर व्यापी सुद्धा आहे, नाही का. आहे ना. ब्रह्मचैतन्याची लक्षणं करता जे अद्वैत आहे आणि काय आहे. परमात्म्याचं लक्षण करते वेळी त्या गवळणी यशोदेला असंच सांगतात. म्हणलं आहे बघ यशोदे, तुझं हे मूल आहे का. हे मूल सामान्य समजू नको. जसं घरात आहे तसं कुठं आहे, बाहेरही आहे. वरे कोण आहे तेच आहे, खाली कोण आहे त्याला व्याप्ती म्हणतात, आकाशाप्रमाणे. पण आकाशसुद्धा मायेचं कार्य आहे. पुढे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आकाशाचा सुद्धा लय लागत नाही. असं परमात्मा स्वरूप आहे. आकाश जरी धुंडाळून गेलं तरी त्याचा काय लागत नाही. नभतच माझी खेळे लपी जावे ज्ञानेश्वराचे होय. अर्थात मायेपेक्षा परमात्म्याची व्याप्ती जास्त आहे. आता समजुतीकरिता परमात्म्याची निरपेक्ष व्यापकता आणि मायेची सापेक्ष व्यापकता अशी नावे देऊ. काही पदार्थावर व्याप्ती असून काही पदार्थावर व्याप्ती नसते, ती सापेक्षिक व्यापकता मायेची आहे. काही पदार्थाच्या ठिकाणी व्यापकता आहे आणि काही पदार्थाच्या ठिकाणी काय नाही. याला सापेक्षित म्हणायचं. काय म्हणायचं, आता उदाहरणार्थ एखादा वायू असेल, व्यापक आहे का, पण पूर्ण आकाशावर आहे का तो. म्हणून कोणती व्यापकता सापेक्ष आणि आकाशाची निरपेक्ष. पुढे कारण परमात्म स्वरूपाच्या एका अंशाचे ठिकाणी माया व तिचे कार्य सर्व जगत इतक्यापुरतीच तिची व्याप्ती आहे. जगापुरती व्याप्ती कोणाची बरं का. आणि जगाच्या पलीकडे असलेलं ब्रह्म आहे, तिथं मायेचा कोणता काय नाही. तिथं कुठं संबंध आहे. तिथे माया बिया काही नाही, आहे का नाही. हे तुमचे अस्थिर आहेत विमान वगैरे, त्याच्यामध्ये वर फार उंच गेला प्राणवायू घेऊन जावं लागतं. कारण पुढे गेल्यानंतर आकाश आहे, कोणता वायू नाही, प्राणवायू नाही. मग यानमाले लोक असतात ना, वर गेल्यानंतर प्राणवायूशिवाय मनुष्य जगू शकत. मग इथून प्राणवायू म्हणजे कुठून. म्हणजे आकाशाच्या ठिकाणी सुद्धा वायू व्यापकतेत काय पडतो. आणि त्याच्यापेक्षा आकाश कसा आहे, मायेपेक्षाही सुद्धा परमात्मा कसा आहे. बाकीच्या परमात्म भागावर नाही, म्हणून मायेची सापेक्षिक व्यापकता
आहे. परमात्म्याची व्यापकता तर माया आणि मायाकार्य चतुर्दश भुवनादी या सर्वांस व्याप्त करून शिल्लक आहे. किती परमात्मा शुद्ध व्यापक आहे. सगळ्या जगाला व्यापून परमात्मा दशांगुली उरला असं म्हटलेलं आहे. पण हा परमात्मा जसाचे आहे. 11 अध्यायात सांगितले, म्हणजे त्याची व्याप्ती सांगितली आहे. तमादिदेव पुरुष पुराण तमस्य विश्वस्य परम तमामेव शाश्वत धर्मगुप्ता सनातनस्वम तमादिदेव पुरुष प्रमाण वेद्यासी वेद्यांचे परंच धाम तथा मया सर्वतिमिदम तदंतम. सर्व कोणी व्यापून टाकलेले. वायू यमोग्नी वरुण शशांका प्रजापती प्रपितापद नमो नमोस्ते सत्वकृते पुनश्च भूयोपी. मग ते व्याप्ती पाहिल्यानंतर असताना कोण अर्जुन किती वेळा नमस्कार करतो. सहस्त्र पृथ्वी. मग कळते त्याला परमात्मा कोण आहे का. आणि मग क्षमा मागतो. काय म्हणतो, सखेती मत्वा प्रसवम गोडाध्याय आहे पुढे. परमात्म्याच्या व्याप्तीने अमुक एक सोडले आहे असे मुळीच काही नाही. म्हणून परमात्म्याची व्यापकता निरपेक्ष आहे. या 2 व्यापकतेत मायेच्या सापेक्षिक व्यापकतेपेक्षा ब्रह्माची निरपेक्ष व्यापकता श्रेष्ठ आहे. मायेची व्यापकता फक्त कुठपर्यंत आहे, ईश्वरापर्यंत, जगापर्यंत. आणि परमात्मा जगाला व्यापून आणखी किती उरला आहे वेदाला सुद्धा काय करता येत नाही, सांगता येईल. विष्टभ्यामिदम कृष्ण तत्रेकस्थं जगत कृष्णं प्रयुक्तम् अनेकदा अपश्यद्देव देवस्य शरीरे पांडवसुधा. ते अर्जुन पाहायला लागला ना. तत्रेकस्थं जगत कृष्ण एका अंशावर जगत आहे. कशात पाहतो विश्वरूपधारी गोडाध्याय. तत्रेकस्थं जगत कृष्णं प्रयुक्तम् अनेकदा अपश्यद्देव देवस्य शरीरे ततस्य विस्मया वृष्टरोमा धनंजय प्रणम्य शिरसा देवम कृतांजली. हे सगळं कळाल्याबरोबर 2 हात जोडून देवाच्या समोर काय राहतो, उभा राहतो. गोडाध्याय त्याच्यामध्ये गीतेमध्ये त्याचा विचार केला आहे. अधिक वाचा. आणि मायेची सापेक्षिक व्यापकता निकृष्ट आहे हे कोणाच्याही लक्षात येईल. शुद्ध ब्रह्म निरपेक्ष व्यापकतावान आहे म्हणून श्रेष्ठ. आणि त्याच शुद्ध ब्रह्माशी सापेक्षिक व्यापक साभास मायेचा संबंध मांडला म्हणजे तोच ईश्वर. हे पहा, जिथं कोणतीच उपाधी नाही त्याला उत्कृष्ट व्यापक असं म्हणतात. आणि एकाच भागावर ते उपाधीमुळे व्याप्ती मांडली त्याला काय म्हणायचे, निकृष्ट. उत्कृष्ट आणि निकृष्ट समजते की नाही. कॉपी करून मार्क मिळाले असेल तर, आणि प्रयत्न पाठ करून मिळवले असेल तर बाई ते म्हणाल आमच्या वर्गात आहे का उत्कृष्ट व्यापक आहे. कोणता व्यापक आहे दाखवलं तरी आमचा वर्ग कॉपी करत नाही, सोडत नाही. तो ईश्वर निकृष्ट म्हणजे सापेक्षिक मायेक व्यापक अशा मायेने युक्त आहे म्हणून शुद्ध ब्रह्मापेक्षा निकृष्ट झाला. मग काय माया उपाधी लागली ना. कोणती उपाधी लागली. मग काय खाली भाव निर्माण झाला. काय झाला, माया उपाधी तादात्म्य घ्यावं लागते ना. काय घ्यावं लागते. आणि तादात्म्य माणसाला आता कल्पना करा, एखाद्याच्या पोराने चोरी केली आणि त्याच्या ज्या चोरी प्रकारामुळे वडिलांना सुद्धा खाली मान काय करावं लागते, घालावं लागते. कारण क्रिया कशी आहे, विहित आहे का निषिद्ध. आणि तेच कमाई करून पैसे आणले तर बापाला काय होतं, आनंद होतो. नाही तर खाली काय घालावं लागते. नाही काय तुम्ही गोष्ट विष्ट ऐकलेली आहे की एक कार्ट आपल्या एका आंब्याच्या झाडावर ते चढलं आणि आंबे तोडून राहिलं बा खुशाल. त्या शेताचा मालक आला, त्याने पाहिलं कार्ट कुठं चढलं आहे आणि काय तोडते पानं का आंबे. ते काय पानं तोडा करण्यात शिकलं. अरे म्हटलं तू कुठला काय कसा झाड कोणाचं आहे. म्हटलं माहिती नाही बाबा. मला आंबे कसे काय तोडतो, दिसले म्हणून काय करतो.
अरे पण तुझं झाड नाही, तू आंबे तोडतो. म्हणलं हे मोठं गुन्हा आहे तुझा. आता जर तुझी चोरी करतो तो उद्या आपण टाके टाकण्याचं काय करतील, तेव्हा तुझ्या बापाला काय केलं पाहिजे. हे लक्षणं पोराचे काय नाही, बरोबर नाही. तुझा बाप कुठं आहे थोडा, तू त्या झाडावर जाऊ द्या. दृष्टांत का झाला, संपला. विहित आणि निषिद्ध कर्म, उत्कृष्ट आणि निकृष्ट. मायाची उपाधी लागली निकृष्ट, आणि उपाधी नसेल तर परमात्म्याची व्याप्ती उत्कृष्ट आणि ईश्वराची व्याप्ती निकृष्ट. ईश्वर तत्वात निरपेक्षिक व्यापक ब्रह्म आहे, परंतु ते साभास मायेने युक्त आहे, म्हणून निकृष्ट सत्तावानच आहे. हे पहा, तिथे सुद्धा ब्रह्म सगळं व्यापक आहे ना. ब्रह्म हे कसं आहे, व्यापक आहे. मायेमध्ये असलेला जेवढा विभाग आहे तो निकृष्ट. आणि मायेच्या बाहेर जे आहे ते कसं आहे, उत्कृष्ट आणि निकृष्ट का म्हणायचं, उपाधीमुळे. उपाधीने युक्त असेल तर, आणि उपाधी रहित असेल तर. म्हणून सापेक्ष जितक्या भागावर ते मायेचं आवरण आहे तितक्या भागातला ब्रह्मचैतन्याला निकृष्ट करायचा. कारण निकृष्ट नाहीच तुम्हाला, पण आता विषय समजावून द्यायचा काय करायचं आहे, त्याच्याकरता हे आरोप्य लावावं लागतं पुढे. म्हणून निकृष्ट सत्तावानच आहे. यास दृष्टांत, एकाचा बंधू फार सज्जन होता, परंतु त्याची स्त्री फार दुष्ट होती. यामुळे या दोघांचे एकत्र राहणे जमेना, म्हणून ते विभक्त झाले. नंतर एका बंधूस विभक्त होण्याचे कारण लोक विचारू लागले, तेव्हा त्याने उत्तर दिले की माझा बंधू फार सज्जन आहे, त्याच्याशी तिचा जोपर्यंत संबंध आहे तो पावेतो. तो सज्जन असला तरी निकृष्ट म्हणजे त्याज्य आहे. मला बंधुभावामध्ये बिघाड नाही. मग याचे वाटे का केले, त्याची मंडळी अधिकून आहे बघ. दुष्ट स्वभाव आहे, पहिलेपासून चालत आहे. सज्जन आणि दुर्जन. सज्जन कोणाला म्हणावं, दुर्जन कोणाला म्हणावं, याच्या व्याख्या आहेत. जास्त विवरण करून सांगू नये, कारण कथेमध्ये कीर्तनामध्ये सारे सज्जनच येतात. एखादा माणूस म्हणतो का कीर्तन केलं, आमचंच वर्णन केलं का तुम्ही त्याचे. पण दुर्जनालाही सज्जन करण्याची बरं का जो काही हे आहे त्याच्यामध्ये कीर्तन हे प्रधान साधन आहे. कोणतं प्रधान, वारी म्हणा किंवा काही म्हणा, त्याच्यामध्ये सगळे कल्याणकारी लोक असतात. आणि चांगल्याच्या संगतीमध्ये आल्यानंतर ऐकडे चांगलं त्याला कळते काय कळते. आणि बरोबर त्याच्यामध्ये नाही का दुर्जन असलेले जे दुष्ट विचार असतात त्या विचाराची काय होते नाही का नाही. देव बसे चित्ती नाहीसे आवडते जरा. मग तो गोबराने काय स्वर बसे चित्ती त्याची ऐसे आवडते. मग स्वराची संगती कोणाची असते, आणि जसं जसा संघ तसे त्याचे मित्र असतात. मग चोराचे मित्र कोण राहील, दोन चोर एका ठिकाणी भेटले बा, आणि ते गोष्टी करायला लागले. म्हणलं का रे कालचा तो एक जण म्हणाला, मला 5,000 रुपये कालचा दिवस पडला. पाकिट मारलं तर किती मिळाले, एक मिळायला लागले. म्हणलं आम्हाला कमी मिळाले, 3,000 मिळाले. किती चोर मारला, पाकिट मारल्यानंतर किती रुपये मिळाले. त्याच्याकरता ते प्रत्येकजण आपल्याला खिसा बघत आहे. त्याने विचारला, म्हणला अरे खिसान का कशाकरता पुन्हा पुन्हा बघतो तू. म्हणा तुझी संगती जोपर्यंत आहे तोपर्यंत खिशातून पैसा कसा मारेल तू काय. म्हणलं खिशामध्ये पाकिट दिसते, ईश्वराची काय कृपा आहे. मी कशाकरता सांगितलं, संगती वाढते काय फार आहे. परमार्थ कशावर अवलंबून आहे,
संगतीवर बघा. सुसंगती सुद्धा घडो, सुजन वाक्य हानी पडो. प्रार्थना सुद्धा अशीच आहे. त्याच्यामध्ये आपलं तात्पर्य मी कशा करतो सांगितलं, संतांनी आणि संत संगतीचा महिमा काय केलेला आहे, भरपूर सांगितलेला आहे. जाऊ दे, आपला हा काही कीर्तनाचा विषय नाही, विचारसागराचा पाठ आहे. असं त्याप्रमाणे मायेचे अधिष्ठान जे ब्रह्म ते निरपेक्षिक व्यापकतेमुळे श्रेष्ठ असले तरी जोपर्यंत त्याच्याशी मायेचा संबंध आहे तोपर्यंत त्यास ईश्वरभाव असून तो ईश्वरभाव शुद्ध परमात्म्यापेक्षा निकृष्ट आहे हे सिद्ध झाले. जरी ब्रह्म असलं वाद नाही त्याच्यावर. मनुष्य जरी चांगला असला सर्वतोपरी असेल, पण चोरी केल्यावर त्याच्यामुळे तो चोर या संज्ञेला काय होतो, हा माणसात बदल आहे का त्याच्या क्रियेमध्ये बदल झाला, त्याच्या क्रियेमध्ये आहे काय. मला एक कर्म सोडून देऊन कोणत्या कर्म केलं, निषिद्ध कर्म. म्हणून त्याला एखादा जेलमध्ये न्यायाधीश शिक्षा देत असतो, न्यायाधीशाला शिक्षा देण्यामध्ये काय आनंद आहे का, मग शिक्षा का देतो, त्याचं कर्म वाईट आहे. माणसाला शिक्षा दिली का त्याच्या कर्मामुळे शिक्षा मिळाली. जैसे ज्याचे आणि तैसे फल देतो. असे असता शास्त्रसंस्कार नसल्यामुळे ब्रह्म आणि ईश्वर ही दोन्ही पदे एकार्थवाची आहेत असे मंदमती समजतात. पण त्याच्यातला फरक न कळल्यामुळे ईश्वराला ब्रह्म आणि ब्रह्माला नाही का भावाला काय म्हणते, यजमानाला काय म्हणते, तुला काय म्हणते, मला येडी म्हणतात पुढे. पण हे खरे आहे की ब्रह्मपद क्वचित ठिकाणी वाच्यार्थाने ईश्वराचे बोधन करून देते, कारण ईश्वर स्वरूपात ब्रह्म व्याप्त आहेच. ईश्वरपद क्वचित ठिकाणी लक्षार्थाने शुद्ध ब्रह्माचे बोधन करून देते. याकरिता शुद्ध ब्रह्म ईश्वर स्वरूपाहून निराळे आहे असे लक्षात यावे म्हणून ईश्वर आणि ब्रह्म या पदांचा अर्थ स्पष्ट करून सांगितला आहे. तत्त्वमसी महावाक्याचा विचार करते वेळेचा विचार केला. तत्व म्हणजे असे जीव ब्रह्म ऐक्य करायच्या. मग तत्शब्दाचं वाच्य कोण, ईश्वर. लक्ष कोण, ब्रह्म. पदाचं वाच्य कोण, जीव. लक्ष कोण, कुठंच. पुन्हा ऐक्य करत असतो. कोणाचं ऐक्य करतो, हे पहा. कुटस्थाचं आणि ब्रह्माचं काय करतो आपण, जीवाशिवाचं ऐक्य करतो का आपण, का करीत नाही. कारण काय होईल होते, ईश्वर पदातला जर हे आहे तो जीव होईल. म्हणजे काय होईल तो, आमचं काय वेदांतशास्त्र काय आहे, ईश्वर जीव आहे का मुक्त आहे, ईश्वर जीव आहे का मुक्त आहे, असं आहे ना. म्हणून कशा करता सांगा, शुद्ध ब्रह्म. कुटस्थ आणि ब्रह्म हे कसं आहे, शुद्ध आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे भेद. म्हणून कुटस्थाचं आणि ब्रह्माचं काय होते, ऐक्य होत असे. जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होऊ शकत थोडे. ज्या शंकेच्या समाधानार्थ सहाय्य व्हावे म्हणून इतका विस्तार लिहिला तिचा आता विचार करू. परिच्छेद क्रमांक 32 जीव ब्रह्म भेद प्रतिपादक वाक्यांची व्यवस्था. ईश्वर आणि ब्रह्म याच्यातला भेद कळा म्हणून तुम्हाला आम्ही हा पॅरेग्राफ काय केला, सांगितला आहे का. ईश्वर स्वरूपामध्ये उपाधी आहे आणि ब्रह्मस्वरूपामध्ये काय नाही, असंग आहे. ते निर्गुण आहे, निराकार आहे, सद्रूप, चिद्रूप, आनंद स्वरूप, व्यापक. ही सगळी लक्षणं कोणाची आहे, ब्रह्माची. सत्यज्ञान, आनंद, नाही रूपवर्ण आहे का, आनंद, अद्वय, नित्य. तुम्ही नाही का रोजनंतर ब्रह्म जाणे आणि तो शुद्ध परमात्मा आहे का. त्यांच्या प्रार्थनेमध्ये आहे ना, जो आनंद, सत्य, प्रकाश, विभू, आधार, नाम, रूपा, बुद्धी जाणे न जाणे तो शुद्ध परमात्मा.
आहे का नाही? हे सगळं कोणाजवळ नाही, ब्रह्माचं आहे का नाही? असं आहे. पुढे वाचा. परिच्छेद क्रमांक 32 जीव ब्रह्म भेद प्रतिपादक वाक्यांची व्यवस्था. हे बा थोडक्यामध्ये बा आपल्याला जीव ब्रह्माची ऐक्यता सिद्ध करायची आहे ना, मग त्याच्यामध्ये कोणाचं ऐक्य होते? जीव स्वरूपाचा विचार, ब्रह्मस्वरूपाचा. तर परिच्छेद दुसरे म्हटलं होतं बा, एका बुद्धिरूप वृक्षाच्या ठिकाणी 2 पक्षी आहे, एक कर्मफलाचा भोक्ता आणि एक कर्मफलाचा प्रकाश. वेदाला सुद्धा जीव ब्रह्माची ऐक्यता काही नाही. मग तिथे जीव आणि परमात्मा असा अर्थ नसला, मग काय करायचं? कुटस्थ आणि आभास. कुटस्थ आणि अभ्यास का करावा? तेव्हा चैतन्याच्या ठिकाणी कुटस्थ भाव कोणामुळे आला? बुद्धीमुळे. बुद्धी जर लागली नसती उपाधी तर ब्रह्म कुटस्थ भावाला आलं बुद्धीमुळे. आणि आभास हे कोणामुळे उपलब्ध झाला? बुद्धी उपाधी लागल्यामुळे. बुद्धीमध्ये पडलेलं जे प्रतिबिंब त्याला काय म्हणायचं? आभास. आणि बुद्धी उपाधीला लागल्यामुळे चैतन्याच्या ठिकाणी आणखी परीक्षित कुटस्थ नाव आलं कोणामुळे? बुद्धीमुळे. मग अर्थ काय करायचा? जीव आणि ब्रह्म याचा ऐक्य नाही सांगायचा. कोणाला सांगायचं? कुटस्थ आणि आभास. कुटस्थ आणि आभास आहे. लाऊडस्पीकर पॉवरफुल आहे, काय कळेल. मग आपल्याला ऐक्य सांगायचं कोणाचं आहे? आभास आणि मला 2 घ्यायचे बघा याच्यामध्ये. जीव ब्रह्माचं ऐक्य करते वेळी आपण कोणाचं ऐक्य करतो? कुटस्थ आणि ब्रह्म. त्याप्रमाणे आभास आणि कुटस्थ त्याच्यातला हे बघ, जो आभास आहे का नाही, जीव स्वरूपामध्ये असलेला आभास कर्म करता आहे. काय? पुन्हा काय? तो भक्त आहे. आणि ईश्वर स्वरूपामध्ये असलेला आभास या कर्माचं काय देणार आहे? फळ देणार आहे. दोघांमध्ये भेद आहे का नाही? अलग लक्षण आहे. आणि स्वरूपामध्ये मात्र काय आहे? कुटस्थ आणि ब्रह्म हे भिन्न नसून किती आहे? मग अर्थ काय झाला त्याचा? कुटस्थ आणि आभास असा अर्थ घ्यावा. काय घ्यावा? जीव आणि ब्रह्म असा अर्थ घेऊ नये. वाचा. आकाशाच्या दृष्टांताने चैतन्याचे 1 कुटस्थ चैतन्य, 2 जीव चैतन्य, 3 ईश्वर चैतन्य आणि 4 ब्रह्मचैतन्य असे भेद लक्षात आले म्हणजे असे समजून येईल की एका बुद्धिरूप वृक्षाचे ठिकाणी वेदाने 2 पक्षी सांगितले आहेत. त्याचा अर्थ जीव आणि परमात्मा असा नसून आभास आणि कुटस्थ असा आहे. कारण वेदातलं वाक्य येतात. वेदात सुद्धा जीव ब्रह्माचं काय सांगितलेलं आहे? ऐक्य सांगितलं आहे. मग ते 2 पक्षी कोणते? ते घ्यायचं आपण आहे ना. एक बुद्धी आहे का रे? बुद्धी ज्याला लागली त्याला काय म्हणायचं? बुद्धी उपाधी ज्याला लागली त्याला काय? कुटस्थ. आणि बुद्धीमध्ये पडलेला कुटस्थाचा आहे का रे? मग आपल्याला ऐक्य करायचं आहे. काय करायचं आहे? ऐक्य करायचं आहे. तिथे उपाधीचं ऐक्य करायचं आहे का त्याच्यामध्ये असलेल्या उपदेयाचं ऐक्य करायचं आहे? ऐका. कुटस्थानी एक तर असेल तर कुटस्थ आहे ना त्याच्या पुढे घेतला. त्याच्यामधले ब्रह्मत्व जे सांगायचं आहे ना ते आभासाला सांगायचं. कोणाला? आभासाला सांगायचं. ऐक्य करायचं. पुढे आलेलं आहे तेव्हा कसं वाचत थोडं लक्षात आलं पाहिजे. कारण बुद्धीच्या योगाने अधिष्ठान चैतन्यास कुटस्थता आणि बुद्धी संबंधानेच आभासास जीवता आली आहे. कोणाच्या संबंधाने? त्याला काय आली? आहे काय? आणि याला काय आली? आहे काय? एखादं मूल झालं म्हणजे मग त्या मुलाच्या संबंधाने जिचं मूल असते तर मातृभाव निर्माण होतो. कोणता? आणि वडिलाला पितृभाव निर्माण. कोणाच्यामुळे? मुलगाच नसेल तर आहे का?
बाप कोणाचा, तिचा काय संबंध लावता येत असतो का? पुढे बुद्धीशिवाय अधिष्ठान चैतन्यास कुटस्थता नाही आणि आभासाचे तर स्वरूपच असणार नाही. म्हणजे कुटस्थ आणि आभास यांची स्वरूपे बुद्धीवरच अवलंबून आहेत. मग कुठंच आणि आवाज कोणावर अवलंबून आहे? स्वरूप आहे काय? मुलाचं अस्तित्व कोणावर अवलंबून आहे? आई आणि दोन काय करायला लागतात? आहे तेव्हा हे बुद्धी आणि ईश्वर, बुद्धीच्यामुळे जीव भाव नाही का, मायेच्यामुळे ईश्वर भाव. आपल्याला एकेकडे बुद्धी संबंधाने झाले का एक भाग कुठंच आणि दुसरा भाग कोणता? आभास. ऐक्यचा. मग ऐक्याच्या आभासाचं ऐक्य करायचं कोणाचं? पुढे क्रमाक्रमाने देवाचं. म्हणून बुद्धिरूप वृक्षाचे ठिकाणी 2 पक्षी आहेत असे रूपक केले आहे. बुद्धीमुळे 2 प्रकार झाले, एक कुटस्थ आणि दुसरा कोणता? आभास. म्हणून वेदाने त्याच्यावरती काय केलं? रूपक केलं. द्वासपर्णा सविजा सकाया वृक्षात्यमेत सज्ज जाती असं. द्वासपर्णा सविजा सकाया म्हणजे 2 भाग झालेले आहेत. कोणामुळे? अंतःकरणामुळे. एकाला कुटस्थ म्हणायचं आणि एकाला काय म्हणायचं? आभास म्हणायचं. आपल्याला जे ऐक्य, कुटस्थाचं ऐक्य आहेच की, ऐक्य करण्याचं काही कारण नाही. आभासाचं ऐक्य आहे. कोणाचं? ते पुढे आभासाच्या अवस्था सांगून करणार आहे पुढे. वाचा. म्हणजे बुद्धिस्थ जीव धर्मवान आभास आणि कुटस्थ यांचेच ग्रहण केले पाहिजे. आभासास छाया असेही म्हणतात. ही छाया म्हणजे आभास जीव आणि ईश्वर या दोघांमध्ये आहे. मायेमध्ये पडलेला जो आभास त्याला काय म्हणायचं? छाया. आणि दुसरी कोणची? अंतःकरणामध्ये पडलेला त्याला काय म्हणायचं? आभास. दोन्ही आभास नाही का. मायेमध्ये पडलेला प्रतिबिंब तोही आभासच आहे आणि अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब कसं आहे? दोमध्ये फरक आहे. फरक कोणता आहे? माझा जे ईश्वराचा जे आभास आहे तो फलदाता आहे. काय आहे? आणि अंतःकरणामध्ये असलेला जो आभास आहे तो फलाचा काय आहे? भोक्ता आहे. आणि या सर्वाचं प्रकाशन करणारा परमात्मा आहे. प्रकाशक कोण आहे? परमात्मा. कर्मफळ दाता कोण आहे? ईश्वर. भोक्ता कोण आहे? जीव. पुढे त्यात जीवाचा आभास कर्मकर्ता आणि ईश्वराचा आभास जीवांच्या कर्माचा फलदाता आहे. जीवाच्या कर्माचा काय? फलदाता. ज्याचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे तो काय देतो? फल देतो. ईश्वरावरही सुद्धा अन्याय नाही. तुम्ही कर्मच केलं नाही, पोलिसावरती काही अन्याय आहे का? तू चोरीच केली नसती तर फटका कशाला मारला असं? तर तो काय अट्टल चोर असतात ना, त्या अट्टल चोर एकाही फुटतो का? तो कबूल करतो का चोरी? कबूल करत नाही का? मग ते चोर फोडणारे लोक असतात ना, त्यांचा व्यवसायच असतो. पहिला शाट मारला की ओरडतो, दुसरा माल काय खालीच बसतो आणि तिसरा मारण्याच्या अगोदरून तो म्हटलं मी चोरी केली. जाऊ द्या, दृष्टांत आहे. म्हणून उगीच आपल्याला हे फल भोगावे लागत असतात का त्या विहित निषिद्ध कर्मामुळे. म्हणजे निषिद्ध कर्माचं फल ते कोणामुळे मिळतं? ईश्वराच्यामुळे. आणि विहित कर्माचे फल कोणा मिळतं? त्याच्यात ईश्वराचा काही गुन्हा. जीव आणि ईश्वर यांचे अधिष्ठान चैतन्य जे कुटस्थ आणि ब्रह्म या दोन्ही चैतन्य अंशाचे ठिकाणी कर्मे करण्याचा किंवा फळ देण्याचा वगैरे कसलाच योग नाही. कोणाच्या ठिकाणी? चैतन्याच्या ठिकाणी. ते निरुपाधिक आहे. मग फल कोण देत असतं? मग तो आभास घ्यायचा. काय घ्यायचा? मायेचा आभास. कारण शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी तो करताही नाही. जो काही नाही मग करतो तो फक्त अंतःकरणाची धर्म आहे. कोणाची? काय करे? हे सगळे भ्रम
आत्मा कसा आहे? करता आहे का तो? करता नाही म्हणून काय नाही. करता काय नाही, त्याला काय मिळवायचं आहे? करता कोण होता? तो ज्याला काही मिळवायचं असेल तो कोण होतो? ज्याला काही मिळवायचंच नाही तो काय नाही. करता नाही म्हणून भोगताही नाही. हे धर्म कोणाचे? अंतःकरणाचे. पुढे दोन्ही ठिकाणी चैतन्यांश असंग एकरूप आहे, त्यांच्यात भेद नाही. चैतन्यांशात भेद मानणे निंद्य असून तो भेद मानणारा संसार धर्मातून सुटणे शक्यच नाही. म्हणून आलं लक्षामध्ये, चैतन्यामध्ये दोन आत्मे, एक आत्मा एकच आहे. बाकीच्या लोकांनी आत्मे अनेक मानलेले का? नैयायिकांनी आत्मा एक मानला का अनेक? जेवढे शरीर तेवढे. हे कोणाचं मत आहे? न्यायशास्त्रकार. आणि वेदांतशास्त्रामध्ये आत्मे किती आहे? शरीर किती? आत्मा किती आहे? सर्वागती राम सूर्यप्रकाशक. पुन्हा तुम्हाला गेला आहे की नैयायिकांनी आत्मा मानला चेतन स्वरूप आहे का जड स्वरूप? वेदांताचा आत्मा चेतन स्वरूप आहे. जेव्हा ते आपल्या न्यायशास्त्रामध्ये याचा विचार केले. पुढे वाचा. आता जीव आणि परमात्मा याची एकता मांडली असता कर्म उपासना प्रतिपादक वेद वाक्य निष्फळ होतील अशी तुझी शंका होती. तिसरी शंका कोणती? पहिली शंका कोणती? जीव ब्रह्माचं ऐक्य होऊ शकत. दुसरी शंका कोणती? एका बुद्धी वृक्षाच्या दोन पक्षी बसलेले आहे. मग तिथे काय घ्यायचे? आभास घ्यायचे. काय घ्यायचे? माईमधला आभास कर्मफल देतो आणि जीवातला आभास काय करतो? भोक्त करतो. तिसरी शंका कोणती? जीव ब्रह्माचं जर ऐक्य करा उपासक भाव काय होईल? नष्ट होईल. नाही का? मग उपास्यच नाही तर उपासना कोणाची करणार? बरं, उपास्य आहे आणि उपासक नाही तर कोण पूजा करणार? दोघांचा काहीतरी भेद काय केला पाहिजे? आता हे सांगायचं आहे, त्याचं ऐक्य सांगायचं आहे. काय सांगायचं? कर्म उपासना प्रतिपादक जे वाक्य आहे ना, ते काय करतात? जीव ब्रह्म प्रतिपादक वाक्य, जीवाचं ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन तत्व याच्यावर काय सांगितलेलं आहे? जीव ब्रह्माचं ऐक्य. तत्वमसी महावाक्यात काय सांगितलेलं आहे? जीव ब्रह्म. आणि कर्म उपासना प्रतिपादक त्याच्यामध्ये उपासना सांगितलेली आहे. काय सांगितले? त्याचे कर्म आणि जेवढं काही आहे ते कशाकरता सांगितलं? जोपर्यंत आणखी ब्रह्मभाव प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवाने ईश्वराची काय केली पाहिजे? एवढ्याकरता काय सांगितली? उपासना. त्याच्या खुशी ईश्वर खुश झाला पाहिजे ना. काय झाला पाहिजे? जोपर्यंत खुश होत नाही तोपर्यंत जीवाला तो त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या इच्छा पूर्ण करीत. मग तत्प्रित्यर्थ काय केलं पाहिजे? कर्म केलं पाहिजे. कोणाच्या प्रित्यर्थ? यद यत कर्म करो यत करोसी यदस्नासी यत तपस्याची कौंतेय तत्कुरुष्व. मग कर्म कोणाकरता करायचं? ईश्वर प्रसन्न व्हावा म्हणून. जोपर्यंत जीव भाव आहे तोपर्यंत बरं का कर्ण उपासना जीवाने काय केली पाहिजे? आणि एकदा जीव भाव संपला म्हणजे तो ईश्वराहून भिन्न राहत, मग त्याला कर्म उपासनेची कोणतीही गरज. पुढे वाचा. कारण जीव आणि ईश्वर यांच्यातील चैतन्यांश एकच असला तरी त्या जीवेश्वरांचे आभास भिन्न आहेत. अशी जीवेश्वर स्वरूपाची स्थिती असल्यामुळे जीवेश्वराचे एकत्व प्रतिपादन करणारी महावाक्य त्या जीवेश्वरांच्या अधिष्ठान चैतन्यांशाचेच एकत्व प्रतिपादन करीतात. वेदामध्ये दोन्ही आहे बरं का. जीव ब्रह्म ऐक्य सांगणारी वाक्य आहेत बरं का. त्याचप्रमाणे परोक्ष ज्ञान करून देणारी काय आहे? आणि कर्म सांगणारी सुद्धा काय आहे? उपासना सांगणारी काय आहे? माझा महावाक्य काय करते? जीव ब्रह्माचं ऐक्य काय करते? आणि कर्म उपासना वाक्य काय करतात? ईश्वराच्या प्रसन्नतेकरता. कोणाकरता? पण जोपर्यंत आपल्याला ब्रह्मभाव प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवाने उपासना काय केली पाहिजे?
ईश्वराची भक्तीसुद्धा काय केली पाहिजे. आणि एकदा ब्रह्मभाव प्राप्त झाला म्हणजे तो करील अथवा करणार नाही, त्याला आता आवश्यकता राहिलेली, कारण तो किम स्वरूप झाला. मग आता करील अथवा यस्य ना अंकृतो भाव नाही का, बुद्धिर्यस्य तिसऱ्या अध्यायामध्ये नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चाभाव शांती नाही यस्यात्मरतिरेव स्यात्. हे पहा, यस्यात्मरतिरेव स्यात् आत्मदुःखस्य मानव. आता श्लोक आहे ना, यस्यात्मरतिरेव स्यात् आत्मदुःखस्य मानव. आणि पुढे अरे श्लोक पूर्ण झाला. यस्यात्मरतिरेव तिसरा बघ गीतेचा कोणता आत्मन्येवच. हे महत्वाचं. आत्मन्येवच ज्याला आत्मसाक्षात्कार झाला तस्य कार्यम. जो 4 वर्षावरून सुटला तो आला काय आणि जोपर्यंत हाजरीवर नाव आहे तोपर्यंत त्यांनी काय केलं पाहिजे, आलंच पाहिजे पुढे असं. आणि कर्म उपासना प्रतिपादक वेदवाक्य जीवेश्वरांच्या आभासात भेद आहे म्हणून कर्म उपासना प्रतिपादन करीतात असे समजणे अवश्य आहे. जोपर्यंत ईश्वराचा आणि आपला भेद आहे तोपर्यंत त्याच्या प्रसन्नतेकरता काय केलं पाहिजे आणि कर्म उपासना काय केली पाहिजे, केलीच पाहिजे पुढे. आणि ते योग्य आहे. जोपर्यंत जीवाभास ईश्वराहून आपणास भिन्न समजतो तोपर्यंत त्या जीवाभासाने ईश्वराच्या प्रसन्नतेकरिता कर्म आणि उपासना केलीच पाहिजेत. कोणी जीवाने उपासना कोणाची करायची, ईश्वर. का पर्यंत जो कारण आपण जीव आहोत. जोपर्यंत ब्रह्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत कर्म आणि उपासना काय केली पाहिजे. पुढे ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर करील अथवा करणार कृतकृत्यस्य. 4 वर्ष शिकल्यानंतर बाहेर पडल्यानंतर भजनाला येईल अथवा मग त्याला काय विधिशास्त्र सांगते का मग. आणि जोपर्यंत हाजरीवर नाव आहे तोपर्यंत काय झालं पाहिजे पुढे. म्हणून जोपर्यंत तू आपल्यास मी ब्रह्म आहे असे निसंदेह जाणणार नाहीस तोपर्यंत तुझ्या ठिकाणचे दीनत्व दुःखित्वादी धर्म नष्ट होणार नाहीत. नाही पहा, जोपर्यंत आणखी ब्रह्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत सगळे अनिष्ट म्हणतात ना, जन्म मरण हे सगळे काय अनिष्ट, शोक मोह वगैरे हे कधी नष्ट होऊ शकणार. तेव्हा आहे ना, हे सगळे दुःख आहे, दुःखाला अनिष्ट म्हणत असतात. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत दुःखाचे त्याच्यात किरकोळ दुःख सोडून द्या. कोणते आध्यात्मिक आधी भौतिक आधी ते. मग मोठ्यातलं दुःख कोणतं आहे, पुनरपि जननम. तोपर्यंत ते नष्ट होऊ शकत. आणि एकदा ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालं त्याची सरली झाला असं पर जन्म नाही रे अनेक तुका मिळे माझी भाग पुढे. इतकेच नाही तर तू आपल्या स्वरूपाहून परमात्मा भिन्न मानलास तर तो परमात्माच तुला दुःखास कारण होईल. वेदांत वेदात असे प्रतिपादन केले आहे की जो भेद पाहतो तोच दुःखरूप मृत्यूचा भक्ष्य असतो. जीव ब्रह्मामध्ये जो भेद पाहतो मृत्यू त्याला चुकत नाही. हे दर्शनकार लोकांना वेदांत शास्त्रामध्ये जीव ब्रह्म ऐक्य, बाकीच्या शास्त्रामध्ये जीव आणि ब्रह्म या दोहोचा काय भेद आहे. आणि वेदांत शास्त्रात नाही का, देवभक्त जोनी एकरूप आत्मळीचे संचले ऐसे मीच होणी पांडवा. नवनाव तो काय सांगा, गोविंद गोविंद मग गोविंद. ते भेद झाला का, भेद सिद्ध झाला. पुढे आता हे पुढचं कोणतं आहे, एक ओळ राहिली. याकरता मी ब्रह्म आहे असा निश्चय कर आणि कृतार्थ हो. पुढे परिच्छेद क्रमांक 33. अहम ब्रह्म असे ज्ञान कोणास होते. आता मी ब्रह्म आहे जीव स्वरूपामध्ये कोणाला होते, आभासाला होते
का आणखी कोणाला होते याचा विचार कधी